नमस्कार. या नव्या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय थेट आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे. जरा विचार करा, ज्या जमिनीवर आपलं संपूर्ण जग पोसलं जातंय, तीच जमीन जर आजारी पडली तर? सध्या आपल्या मातीला एका वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागतोय. अनेक वर्षांपासून जमिनीची सुपीकता अक्षरशः नष्ट होत चालली आहे. आज आपण या मातीच्या आजाराचं नेमकं निदान काय आहे आणि त्यावर सरकारने कोणता उपचार सुचवलाय हे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. या विश्लेषणात आपण पुढील 6 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. पहिलं म्हणजे मातीचं छुपं संकट, दुसरं मृदा आरोग्य पत्रिका, तिसरं 12 परिमाणांचं मोजमाप, चौथं जमिनीला कसं बरं करायचं, पाचवं तंत्रज्ञान आणि गाव पातळीवरील प्रयोगशाळा आणि शेवटी या खऱ्या परिणामांचं मूल्यमापन. तर पहिला भाग, मातीचं हे छुपे संकट नेमकं आहे तरी काय? ऐतिहासिक संदर्भ पाहायचा झाला तर आपल्या लक्षात येईल की गेली कित्येक दशकं आपण जमिनीला अत्यंत चुकीचा आहार देतोय. रासायनिक खतांचा वारेमाप आणि अशास्त्रीय वापर केल्यामुळे जमिनीच्या आरोग्याचं पार नुकसान झालंय. हे संकट आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नसलं तरी ते जमिनीच्या आत एखाद्या कॅन्सरसारखं वेगाने पसरत गेले. आता हे बघा, पंजाबसारख्या राज्यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजेच NPKच्या वापराचं हे 25-5-1 प्रमाण खरंच धक्कादायक आहे. युरिया खतावर मिळणारं भरघोस अनुदान यामुळे खतांचा असा काही भयानक असमतोल निर्माण झालाय की विचारू नका. हे प्रमाण म्हणजे डोक्याची घंटाच आहे. आता यामागचं खरं कारण समजून घ्या. इथे जमिनीचा आदर्श आहार आणि आजचं विषारी वास्तव यातील फरक स्पष्ट दिसतोय. मुळात जमिनीसाठी NPKचं आदर्श प्रमाण 4-2-1 असं असायला हवं. पण प्रत्यक्षात काय घडतंय? हेच प्रमाण 25-5-1 पर्यंत बिघडलंय. विचार करा, आदर्श आहाराच्या जागी आपण मातीला जे देतोय ते अक्षरशः विषच ठरतंय. दुसरा भाग, मृदा आरोग्य पत्रिका. आता एवढा मोठा आजार म्हटल्यावर त्यावर उपाय तर हवाच, बरोबर? याचसाठी 19 फेब्रुवारी 2015ला राजस्थानमधल्या सुरतगड इथून एका भव्य उपचार पद्धतीची सुरुवात झाली. हे आहे जमिनीच्या आरोग्यासाठीचं मुख्य निदान साधन. जसं आपण स्वतःच्या आरोग्यासाठी फुल बॉडी चेकअप करतो ना, तशीच ही जमिनीची आरोग्य तपासणी आहे. ह्या योजनेचं हे ब्रीदवाक्य खरंच खूप अर्थपूर्ण आहे. स्वस्थ धरा, खेत हरा. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची ही योजना आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेशी जोडली गेली आहे. यामागचा विचार अगदी साधा पण सखोल आहे. आपली पृथ्वी निरोगी राहिली तरच आपली शेती हिरवीगार राहील. तिसरा भाग, 12 परिमाणांचं मोजमाप. आता आपण या विश्लेषणाच्या मुख्य वैज्ञानिक भागाकडे वळूया. ही मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सर्वसमावेशक मेडिकल चार्ट आहे असं समजा. यामध्ये जमिनीचं नेमकं दुखणं काय आहे हे अगदी वैज्ञानिक पद्धतीनं तपासलं जातं. या मेडिकल चार्टमध्ये एकूण 12 अत्यंत महत्त्वाची परिमाणं आहेत. ती मुख्यत्वे 4 श्रेणींमध्ये विभागली आहेत: मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म. ही 12 परिमाणं म्हणजे आपल्या मातीच्या आरोग्याची वायटल सायन्स किंवा जीवनावश्यक लक्षणं आहेत. यावरूनच मातीचा आजार समजतो. आता या मोजमापाच्या प्रक्रियेबद्दल तुमच्याही मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. आपण नेहमी नायट्रोजनबद्दल इतकं बोलतो, पण प्रयोगशाळेत खरोखरच नायट्रोजनचं थेट मोजमाप केलं जातं का? काय वाटतं तुम्हाला? तर याचं उत्तर आहे नाही. आश्चर्य वाटलं ना? प्रयोगशाळेत मातीमधील नायट्रोजन थेट मोजला जात नाही. त्याऐवजी मातीतील सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बनची पातळी तपासली जाते. हा कार्बन एक प्रॉक्सी म्हणून काम करतो आणि तोच आपल्याला सांगतो की मातीत प्रत्यक्षात किती नायट्रोजन उपलब्ध आहे. आहे ना रंजक? आता ही तपासणी नेमकं काम कशी करते ते पाहूया. इथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे वैद्यकीय तक्ते प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तिशः न देता जमिनीच्या एका ठराविक क्षेत्राच्या ग्रिडनुसार दिले जातात. बागायतीसाठी 2.5 हेक्टर आणि जिरायती क्षेत्रासाठी 10 हेक्टरचा ग्रिड असतो. त्यानंतर अधिकारी किंवा स्थानिक प्रशिक्षित तरुणांकडून लॅबमध्ये चाचणी होते आणि दर 3 वर्षांनी ही पत्रिका अपडेट केली जाते. चौथा भाग, जमिनीला बरं करणं. आता आजाराचं निदान तर झालं, पुढची पायरी काय? तर जमिनीला बरं करणं.
जसे डॉक्टर तुमच्या आजारानुसार तुम्हाला अचूक औषध देतात, तसंच या पत्रिकेमध्ये मातीच्या विशिष्ट आजारांवर खतांच्या सानुकूलित मात्रा म्हणजेच कस्टमाइज्ड डोस सुचवले जातात. आता बघा, जमिनीचा सामो म्हणजे पीएच आणि विद्युत वाहकता तपासल्यानं किती मोठा फायदा होतो. यामुळे जमिनीची धूप आणि क्षारीकरण टळतं. अति पाण्यामुळे जमिनीवर जो नापीक असा कडक पांढरा थर तयार होतो ना, तो थांबवण्यासाठी अल्कधर्मी मातीत जिप्सम आणि आम्लधर्मी मातीत चुना वापरण्याचा सल्ला दिला जातो. अगदी अचूक उपाय. या योजनेचा आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे ती मातीची छुपी भूक दूर करते. आपल्या भारतीय जमिनीत झिंक आणि बोरॉन सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मोठी कमतरता आहे. याचा थेट परिणाम पिकांवर आणि पर्यायाने आपल्या अन्नातून मिळणाऱ्या पोषणावर होतो. अन्नसाखळीतील हीच बायोलॉजिकल गॅप भरून काढण्याचं काम ही योजना करते. 5वा भाग, तंत्रज्ञान आणि गाव पातळीवरील प्रयोगशाळा. आता हे एवढं मोठं काम फक्त कागदावर करून चालणार नाहीये, होय ना? हे देशव्यापी डायग्नॉस्टिक क्लिनिक अधिक वेगवान आणि अचूक बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा भन्नाट वापर केला जातोय ते पाहूया. तर फसवणूक टाळण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने जिओ टॅगिंग केलं जातं. शिवाय गावातल्याच तरुणांना माती परीक्षण प्रयोगशाळांच्या माध्यमातून रोजगार मिळतोय, जेणेकरून स्थानिक पातळीवर काम वेगाने होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती परंपरागत कृषी विकास योजनेसारख्या सेंद्रिय शेती उपक्रमांशी जोडली गेली आहे. त्यामुळे सेंद्रिय कर्बातील सुधारणा ट्रॅक करणं खूप सोपं झालंय. 6वा आणि शेवटचा भाग, खऱ्या परिणामांचं मूल्यमापन. कोणतीही योजना कागदावर कितीही उत्कृष्ट असली तरी तिची खरी परीक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीत असते. आता आपण या योजनेचं अगदी वस्तुनिष्ठ मूल्यमापन करूया आणि पाहूया की प्रत्यक्षात कोणती आव्हाने उभी आहेत. इथं प्रमुख आव्हानं काय आहेत? अनेकदा लॅबमधून मिळणारे सल्ले सर्वांसाठी एकच नियम या तत्वावर असतात, जे स्थानिक पिकांच्या पाण्याच्या गरजेचा विचार करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या जुन्या सवयी. जागरूकता असूनही स्थानिक बाजारात विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्य न मिळणं आणि जुन्या पद्धती न सोडणं यामुळे शिफारसींचा प्रत्यक्ष अंमल होत नाही. आणि हो, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पत्रिका हातात पडायला अनेकदा पेरणीचा हंगाम उलटून जातो, ही मोठी अडचण आहे. तरीही एक महत्त्वाची जमेची बाजू आपण विसरू शकत नाही. या योजनेत प्रादेशिक बारकाव्यांना खूप महत्त्व आहे. दख्खनच्या पठारावरील ओलावा टिकवून ठेवणारी काळी माती असो वा कोकणातील आम्लधर्मी जांभी माती, या विविध प्रकारच्या भूप्रदेशांचं व्यवस्थापन करण्यास ही पत्रिका मोलाची मदत करते. विशेषतः ऊसपट्ट्यातील पाणी साचलेल्या क्षारयुक्त जमिनींसाठी तर हे वरदानच आहे. आणि आता या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार करून आपण थांबूया. बघा, रोगाचं अचूक निदान करून प्रिस्क्रिप्शन देणं हे मोठं यश आहेच, यात वाद नाही. पण रुग्णाला ते औषध मिळण्यातच जर अडथळे असतील तर केवळ प्रिस्क्रिप्शन असणं पुरेसं आहे का? रोग पूर्णपणे बरा करण्यासाठी लागणारी योग्य खते आणि सुविधा वेळेवर उपलब्ध नसतील तर हे यश कसं मिळणार? या दरीवर उपाय शोधणं हेच आपल्या पुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह.